अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात शिरोली येथील 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला। इंजिनिअरिंग कॉलेजच्या बसने दिलेल्या धडकेमुळे ही घटना घडली। पोलिसांमधून मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्तीचं नाव बिरदेव संदीपांग ऐवळे, वय वर्ष 49, राहणार शोभानगर, शिरोली पुलाची, तालुका हातकणंगले असं आहे। बिरदेव ऐवळे हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत कार्यरत होते। आज सकाळी नाईट शिफ्ट आटोपून ते घरी आले होते। अंघोळ आणि नाश्ता उरकल्यानंतर ते आपल्या सायकलवरून श्रमिक कामगार कार्यालयातील एका मीटिंगसाठी निघाले होते। हायवे ओलांडून नागावच्या दिशेने जात असताना मागून भरधाव येणाऱ्या वठार येथील अशोकराव माने इंजिनिअरिंग कॉलेजच्या हुपरी रेंदाळ मार्गावरील बसने क्रमांक MH9 CV 719 त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात ऐवळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। बिरदेव ऐवळे मूळचे लक्ष्मीनगर सांगोला येथील असून ते कामानिमित्त गेल्या 25 वर्षांपासून शिरोली पुलाचे येथे स्थायिक झाले होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि 2 मुली असा परिवार आहे। त्यांच्या निधनाने शिरोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून उत्तरीय कार्यासाठी पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।